नमस्कार बंधू आणि बहिणींनो आणि मित्रांनो, बेलाचे पान ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत। तर आज आपण हे बघा, ही पानं आपण ओळखली असेल। ही आहे आंब्याच्या पानाची आंब्याची पानं। आणि आंबा म्हटला हा कुठलाही असा व्यक्ती नाही की तो त्याला ओळखत नाही आणि त्याचं फळ खाल्लेलं नाही। पूर्ण भारतभर या झाडाची फळं भेटतात, पानं भेटतात आणि झाडं देखील भरपूर प्रमाणात आपल्या भारतात आहे। तर आपण ह्या पानांचा कसा उपयोग करून घेता येईल याची आज आपण माहिती घेऊया। त्या अगोदर प्रथम आपण जर कधी बेलाचे पान ह्या चॅनलला जर कधी पहिल्या वेळ भेट देत असाल किंवा बघत असाल तर हा व्हिडिओ आपण आपल्या नातेवाईकांपर्यंत, आपल्या मित्रांपर्यंत, शेजाऱ्या पाजाऱ्यांपर्यंत पोहोचता करा, जेणेकरून ह्या झाडाच्या पानांचा उपयोग कशा पद्धतीने केला जाईल याची आपण माहिती घेणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ जे गोरगरीब खरोखरच ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि त्यांनी याचा उपयोग करावा। कुठल्याही स्वार्थासाठी, मतलबासाठी हा व्हिडिओ नाही आहे। बेलाचे पान हे जो चॅनल काढण्यात आलेला आहे हा गोरगरिबांसाठी, जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी हा चॅनल काढण्यात आलेला आहे। चला मग आज आपण बेलाच्या पानाचं पहिलं काम बघूया, काय काम करू शकतो। ज्या लोकांच्या तोंडाचा वास येत असतो, आपण बोलताना समोर बघा, बोलताना तोंडातून सारखा वास येत असतो, तर अशा लोकांनी सकाळी उठल्यानंतर जर कधी आपण ह्या बेलाची 2 पानं जर कधी आपण चावून त्याच्यानं जर कधी ब्रश करतोय सकाळीच आणि वेळ भेटला तर संध्याकाळी, असं 8 ते 15 दिवस जर कधी केलं तर आपल्या तोंडातला वास देखील निघून जातो आणि दातसुद्धा एकदम क्लिअर होऊन जातात। जे पान, गुटखा, तंबाखू खाणारे लोक आहेत त्यांच्यासुद्धा दात स्वच्छ आणि सुंदर होतात आणि दात किडलेले असेल त्याच्यात देखील फायदा होतो। हे प्रथम एक काम झालं। आता ह्या आंब्याच्या झाडाचा दुसरा उपयोग कशा पद्धतीने केला जाईल। ज्या लोकांना सर्दी, खोकला, ताप आहे अशा लोकांनी जर कधी एक 4 ते 5 पानं घ्यायची, ताजी पानं घ्यायची आणि आपण जर कधी ती व्यवस्थित मिठाच्या पाण्याने धुवून, चांगल्या पाण्यानं स्वच्छ धुवून 1 ग्लासभर पाण्यात टाकून उकळून जर कधी त्याचा अर्धा ग्लास करतोय आणि ते जर कधी पाणी आपण सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे काढा, सकाळ आणि संध्याकाळ जर कधी आपण असा दिवसातनं 2 वेळेस जर कधी घेतोय तर आपला सर्दी, खोकला, ताप हा सुद्धा आपला निघून जातो। इतकं उपयुक्त हे झाडाची पानं आहेत, आंब्याच्या झाडाची पानं आहेत। आता ह्या आंब्याच्या झाडाचं तिसरं काम काय आहे। ज्या लोकांना डायबिटीस आहे अशा लोकांसाठी सुद्धा हे आंब्याच्या झाडाच्या पानाचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये 2 प्रकाराने होऊ शकतो। आता प्रथम काम कसं आहे, एक 4 ते 5 पानं घ्यायची, आपण स्वच्छ धुवून घ्यायचे, रात्री 1 ग्लासभर पाण्यात भिजत घालून द्यायचे, अशीच घ्यायची आहे आणि ती 1 ग्लासभर पाण्यात भिजत घालवायची आणि सकाळीच ते पाणी आपण जर कधी घेतोय तर थोड्या दिवसात आपल्याला बघायला भेटेल की आपल्या शरीरातली साखरचं प्रमाण जे आहे ते कमी व्हायला लागलेले आहे। आता असे काही लोक आहे की त्यांना वेळ नाही, मग त्याच्यासाठी उपयोग कसा करायचा। आंब्याची पानं आणायची, व्यवस्थित स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची, त्यांना घरात सावली वाळवून घ्यायची, उन्हात वाळवायची नाही, सावलीतच वाळवून घ्यायची, त्याची पावडर करून घ्यायची आणि ती पावडर आपण 1 चमचा पावडर जर कधी आपण 1-2 कप पाण्यात टाकून उकळून जर कधी अष्टभाऊस काढा करून घेतोय, म्हणजे 2 कप पाण्यामध्ये 1 चमचा पावडर टाकायची आपल्याला, ते उकळून तिच्यावाला अर्धा कप पाणी करायचं आहे आणि ते पाणी जर कधी गाळून आपण अशा पद्धतीनं सकाळ आणि संध्याकाळ जर कधी 2 वेळेस आपण घेतोय तर 100% आपल्यावाली साखर जी आपली वाढलेली आहे, मग ते इन्सुलिन असो या कुठल्या असू द्या, टाईप 1 टाईप 2 कुठलीही डायबिटीज असू द्या, ती पूर्णपणे आपली नियंत्रणात आणायचं काम हे आंब्याची पानं करतात।
अजून एक काम असं आहे आंब्या झाडाचं, ज्या लोकांच्या अंगाला खाज जास्त प्रमाणात असते, आग जास्त प्रमाणात असते, तर अशा लोकांना देखील हे झाडाची पानं खूप मोठ्या प्रमाणात फायदेशीर आहे. तर ती कशी फायदेशीर आहे आपल्याला? या झाडाची पानं आणायची ताजी, आपल्याला ती व्यवस्थित धुवून, मी प्रत्येक जागेवर आपल्याला सांगतो आहे की व्यवस्थित धुवून घ्या, कारण त्याच्या पाठीमागं जे झाडावर रस्त्यावर असतात धूळ माती त्याच्यावर बसले असते बॅक्टेरिया असतात, त्याच्यामुळे ही धुवून घेणं गरजेचे असतात. ही व्यवस्थित ही पानं आणून धुवून घ्यायची आणि ही आपण मिक्सरमध्ये किंवा खलमध्ये किंवा पाट्यावर वाटून घ्यायची, त्याची बारीक लुगदी करायची. आणि ज्या आपल्या अंगाला खाज येते किंवा आग होती, अशा अंगाला जर कधी आपण याचा लेप लावतोय, तर तो लेप वाळल्यानंतर सकाळीच धुतो, तर थोड्याच दिवसात आपल्या अंगावरची खाज आगसुद्धा निघून जाते. ज्या लोकांना खाज जास्त प्रमाणात ती खाजसुद्धा निघून जाते. आता याच्यानंतर आंब्याच्या झाडाचं अजून एक काम काय, ज्या लोकांना युरिक ॲसिडचा त्रास आहे किंवा स्टोन आहे, अशा लोकांना देखील आंब्याच्या झाडापासून खूप मोठा फायदा होतो. तर अशा लोकांना कशा पद्धतीनं फायदा करतात? आंब्याची जे आपण जर आंबा आणतो घरी, सीझनला जेव्हा आंबा येतो आणि जो सीझनला आणल्यानंतर आपण काय करतो, आंब्याचा रस काढून घेतो आणि आपण आंब्याच्या ज्या गुठल्या निघतात त्या फेकून देतो. मित्रांनो, त्या फेकून देऊ नका, त्या आपल्याला खूप मोठ्या उपयुक्त असतात. त्या फोडून वाळवून घ्यायच्या, त्याची पावडर करून घरात ठेवायची. ज्या लोकांना स्टोनचा त्रास आहे, म्हणजे मूतखड्याचा त्रास आहे किंवा ज्यांना युरिक ॲसिडचा त्रास आहे, अशा लोकांनी जर कधी 2 कप पाण्यामध्ये जर कधी आपण 1 चमचा पावडर टाकून उकळून जर कधी त्याचा 1 कप पाणी करतोय आणि ते गाळून जर कधी सकाळ आणि संध्याकाळ जर कधी येतोय, थोड्याच दिवसात आपल्याला जो मूतखडा झाला आहे, स्टोन आहे, तो पूर्ण फुटून निघून जातो. मग तो किती MM असो, 8 MM, 10 MM, 12 MM पण निघून जातो. आणि ज्या लोकांना युरिक ॲसिडचा त्रास आहे, तो सुद्धा पूर्णपणे निघून जातो. तर या आंब्या झाडा अजून एक काम आपल्याला सांगतोय मी, तर याच्यामध्ये विटॅमिन जास्त प्रमाणात असल्यामुळे आंब्याचे जे झाड असते त्याची जी साल आहे, वरची साल, जाड साल, ती काढून टाकायची. त्याच्या आतमध्ये एक अंतर साल आहे, ती थोडीशी लालसर असते, ती आणायची आणि ती जर कधी आपण कुटून आणि तिची लुगदी बनवतोय, ज्या लोकांना डाग आहे, धब्बे जे असे रिंकल झालेले आहेत, अशा लोकांनी जर कधी किंवा कमराला किंवा पाठीला, कमराला, मानेवर, जांघेमध्ये ज्यांना कोणी आपल्या इन्फेक्शन झालेलं आहे, अशा जागेवर जर कधी आपण लावतोय, तर पूर्णपणे ह्या आंब्याच्या झाडापासून आपल्याला मुक्तता भेटते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि आमचे प्रयत्न आहेत की आपल्याला अशाच नवनवीन व्हिडिओ आणि अशाच नवनवीन माहिती देण्यासाठी हा चॅनल चालू केलेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार.